नमस्कार. मी डॉक्टर सविता पटेल. आज जागतिक महिला दिवस. त्यानिमित्ताने एक कविता जी सोशल मीडियाच्या माध्यमातून मी संकलित केलेली आहे. कवितेचे नाव आहे प्रिय सखी. प्रिय सखी आयुष्य जगून घे. मी म्हणते बिनधास जग. मी म्हणते बिनधास जग. चिंता नको करू. कुणाबद्दल मनामध्ये राग नको धरू. जे वाईट घडलं त्याला लाव काढी. वर्तमानात जग जरा मजा घे थोडी. संकट येत राहतील घाबरून नको जाऊ. कोणत्याच गोष्टीचा करू नको बाऊ. भिऊ रोज जगतेस सखी. भिऊ रोज जगतेस. जरा मोकळा श्वास घे. मित्रमैत्रिणी जवळ कर आणि थोडी मजा घे. चौकटीत राहून कंटाळा येणारच. चार चौघात बसल्यावर दुःख पळून जाणारच. स्त्री झाली म्हणून काय तिला मन नसतं का? गुलाबी लाल रंगांचं तिला वावडं असतं का? शेजारनींनी मैत्रिणींनी एकत्र आलं पाहिजे. रंग खेळून मग कसं चिंब झालं पाहिजे. मोठं झाल्यानंतर सुद्धा लहान होता येतं. मुखवटा घालून आयुष्य जगता येतं. प्रिय सखी गप्पा मार, जोक सांग, खळखळून हास. अर्धी भाकरी जास्त घे म्हणू नको बास. मन मोकळं जगल्यानं ब्लड प्रेशर होतं कमी. अटॅक बिटॅक येत नाही याची अगदी नक्की हमी. गप्पांमधल्या इन्शुलिनने शुगर कमी होते. हृदयाच्या ठोक्यांची गती धीमी होते. धुळवड साजरी करणं म्हणजे वाया जाणं नसतं. प्रिय सखी धुळवड साजरी करणं म्हणजे वाया जाणं नसतं. गडगडाटी हसतं म्हणजे खरं टॉनिक असतं. एक दिवस पत्ते खेळल्याने जुगारी थोडंच होतं. टेन्शन कमी झालं की जगणं सोपं होतं. प्रिय सखी कितीही चांगलं वागलं तरी जग वाईट म्हणणार आहे. तुझ्या कोण भव्य दिव्य पुतळा वगैरे उभारणार नाही. म्हणून म्हणते आता तरी मनावरचं ओझं झुगारून दे. प्रिय सखी म्हणून म्हणते आता तरी मनावरचं ओझं झुगारून दे. मोकळेपणाने श्वास घेऊन बघ आणि थोडं जगून बघ. आज महिला दिवस. त्यानिमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि केवळ 8 मार्च या दिवसापुरताच हा महिला दिवस न राहता कायम आपण महिला आहोत याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. आपण कर्तृत्व गाजवूया आणि महिलांना जागृत करूया. धन्यवाद.